आता रोज-रोज नाश्त्याला सारखे-सारखे तेच कांदे पोहे खाऊन कंटाळा येतो. मुलांना सुद्धा काहीतरी असं वेगळं दिलं तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. मग काय करायचं, एक वाटी पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे, एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बटाटा बारीक कट करून घ्यायचे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक वाटून घ्यायचे. तर वाटलेल्या पोह्याच्या पावडरमध्ये हे वाटण टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मसालेसुद्धा ॲड करू शकता. आता लागेल तसं थोडं-थोडं पाणी टाकत त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तयार झालेल्या गोळ्यामध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित याला मळून घ्यायचं आहे. नंतर आपण जसं चपाती करतो तसं लाटून घ्यायचं आहे. तेल लावून घ्यायचं, परत मुडपून घडीच्या चपातीसारख्या लाटून घ्यायचं. आता हे पोहे असल्यामुळे साईडने चिरतं, पण याला ताटाने किंवा असं एखाद्या डब्याच्या झाकणाने गोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तव्यावरती मस्त मिडियम गॅसवरती हा पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे. खूप छान होतं, खूप टम्म फुगतो, चवीला तर एकदम छान लागतो. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता, दह्याबरोबर किंवा शेंगदाणा चटणीबरोबर. आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा.